जळगाव जिल्ह्यामध्ये सिकल सेल मोहीम तपासणी मोहीम चालू केलेली आहे. आता सिकल सेल म्हणजे काय आपल्याला माहिती आहे की माहित नाहीये सगळ्यांना, झालं एकदा सांगतो. तर त्याच्यामध्ये काय म्हणतो आपण की आपल्या रक्तात लाल पेशी पांढऱ्या पेशी सगळ्यांना माहिती आहे, बरोबर. डॉक्टर लोक म्हणतात पांढऱ्या पेशी वाढल्या, तशा आपल्या शरीरात लाल पेशी असतात ज्याच्याने आपल्या शरीरामध्ये रक्त वाढतं. मग आपण म्हणतो की रक्त कमी झालं, कशामुळे कमी झालं, तर बरेच कारण असतात. जसं काय आता तुम्ही जेवण कमी करतात, आहार कमी असेल, मग त्याच्यामध्ये अजून दुसरं कारण असतं आपलं सिकल सेलचं. मग सिकल सेल मध्ये काय असतं, आपल्या त्या लाल पेशींचा आकार असतो. आपला खरा आकार कसा असतो, गोल असतो, पण याच्यामध्ये तो आकार कसा असतो, असा अडकित्त्यासारखा किंवा चंद्र असतो आपला तसा. त्याच्यामुळे त्याच्यात काय असतं, त्या ज्या पेशी असतात जेव्हा त्या आपल्या बारीक बारीक ज्या नस असतात त्याच्यातून जेव्हा त्या वाहतात, तेव्हा त्या आकार त्यांचा गोल नसल्यामुळे त्या बाहेर निघताना दुखतं, शरीरामध्ये वेदना होतात. अशा वेळेस त्याच्यासाठी आपल्याला ते सिकल सेल कोण आहे ते हे शोधण्याची आज मोहीम आपली 15 जानेवारी पासून आपण चालू करतोय. त्याच्यामध्ये आपण तपासण्या करणार आहे त्यांच्या. मग अशा वर्कर तुमच्याकडे घरी येतील तर त्यांना सांगायचं, ते तुम्हाला म्हणतील, यादी देतील, तुम्ही असं नाही सांग. आपण काय म्हणतो, नाही आम्हाला काहीच आजार नाहीये असं आपण म्हणतो, तर तसं नाही. तर त्याच्यामध्ये आपण जर आपल्याला कळलं की तो म्हणजे काही असं HIV वगैरे असं काही आजार नाहीये मोठा की त्याच्याने काही आपल्याला एकमेकापासून दुसऱ्याला होईल, असा संसर्गजन्य आजार नाहीये, तो अनुवंशिक आजार आहे. जर समजा आता आईला असेल किंवा वडिलांना असेल तर त्याच्यामधून तो मुलांना जातो. तर मग ते निदान लवकर कळायला पाहिजे, म्हणजे आपल्या अपत्याला ते व्हायला नको. तर त्याच्यासाठी त्याचं निदान लवकर झालेलं चांगलं. की आता त्याच्यात दोघं नवरा बायको, आता समजा एखादी मुलगी आहे, तिचा तो रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, म्हणजे तिचं लग्न जे आहे ते निगेटिव्ह, ज्या आपण आता व्यक्ती तिचं लग्न जमणार असेल त्या व्यक्तीचा पण आपण तो रिपोर्ट करायचा की त्या व्यक्तीचा तो रिपोर्ट जर निगेटिव्ह असेल तरच त्याच्याशी लग्न करायचं. म्हणजे मग पुढच्या येणारा अपत्याचं जे प्रमाण आहे पॉझिटिव्हचं ते राहील का, नाही राहणार ना. मग त्याच्यासाठी आणि त्याच्यामध्ये काय काय त्रास होतो, बऱ्याच जणांना अंगावर सूज येते, पूर्ण सांधे दुखतात, काही जणांना परत परत रक्त लावावं लागतं आणि आपल्याला कारणच समजत नाही की हिचं रक्त का बरं कमी होतं, मी तर चांगलं खाते पिते तरी पण रक्त कमी होतं. तर मग ते आपल्याला कारण शोधायचं आहे. त्याच्यामध्ये आता योजना पण दिलेल्या आहेत त्यांनी. ज्यांना आता सिकल सेल आजार असेल त्या व्यक्तीला 2 प्रकारचे असतात. एक आजार ज्याला असतो रुग्ण, आणि दुसरा त्याचा वाहक वगैरे सांगितलं वाहक, ज्याच्यामधून तो आजार दुसऱ्याला जातो. तर त्याच्यामध्ये जो रुग्ण असतो त्याला जसं आपलं अपंगाचं सर्टिफिकेट असतं तसं अपंगाचं सर्टिफिकेट पण मिळतं. मग तसं त्याला ते सगळे अपंगत्वाचे लाभ मिळतात. परत त्याला 2,500 रुपये महिना, 1500-2,500 असा तो महिना आहे, तसं तो त्याला दर महिन्याला मिळतो. आणि कॉलेजमधले मुलं मुली असतात त्यांना बोर्डाचे जे पेपर असतात त्यांना त्याचा प्रत्येक 1 तासाला 20 मिनिटं जास्त मिळतो पेपर लिहिण्यासाठी. आणि परत संजय निराधार योजनेमधून त्यांना ते पैसे मिळतात. परत त्यांना बसचं जे तिकीट असतं ते अर्ध असतं, त्यांना तिकिटामध्ये पण त्यांना सवलत असते. तर त्याच्यासाठी आता ही मोहीम आपली राबवली जाते. तर त्याच्यावर उपचार म्हणून काय असतं, आता आपण काय म्हणतो रक्त कमी झालं तर रक्तवाढीच्या गोळ्या देतो, बरोबर. तर त्याला रक्तवाढीच्या गोळ्या न देता आपण फॉलिक ऍसिडच्या गोळ्या देतो. आणि ज्यांना परत परत रक्त कमी होतं 6 ग्रॅम 7 ग्रॅम तर त्यांना फ्री मध्ये सुद्धा रक्त लावलं जातं, त्यांना कार्ड दिलं जातं. तर तो आजार नाहीये असा, तो अनुवंशिक आजार आहे, तो एकमेकापासून दुसऱ्याला होत नाही. समजा मला आहे तर माझ्या सासूला होईल किंवा नवऱ्याला होईल, तसं नाही. आई वडिलांकडून तो मुलांकडे जातो. मग ते जे आहे ती संख्या जी आहे त्या आजाराची ते प्रमाण कमी व्हावं त्याच्यासाठी आता आपण जनजागृती मोहीम करतोय. त्याच्यामध्ये आपण तपासण्या करू. मग त्याच्यात जे लोक रुग्ण पॉझिटिव्ह येतील तर त्यांचं ते पुढचा जो जे लग्न ज्यांचं जमलंय त्यांच्याशी लग्न नको व्हायला किंवा त्यांना लवकरच त्यांना काही त्रास असेल तर त्याचं निदान लवकर होऊन आपल्याला तशा गोळ्या औषधी उपचार करून त्यांचा त्रास हा कमी करता येतो.